खरंच आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। गृह विभागाच्या पुरवणी मागण्यावरती बाब क्रमांक 16 आणि 17 वरती मी बोलण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये वरली चक्री ऑनलाईन मटका या संदर्भामध्ये जी काही चालू आहे ते होऊ नये यासाठी मी एसपी आणि डीजी हे जबाबदार राहतील अशा प्रकारचं विधान केलं होतं। त्याचा फरक पडला खरा, परंतु तरी सुद्धा ऑनलाईन मटका ऑनलाईन हे सगळं सुरू आहे आणि अवैध धंदे अद्याप सुरू आहे। अवैध दारूची जी दुकानं आहेत, विक्री आहे, ती सर्रास सुरू आहे। माझी विनंती या निमित्ताने की यावरती आळा बसवण्यासाठी एसपी आणि डीजी साहेबांना विनंती करण्यात येत आहे। दुसरं असं की कृषी विभागाच्या संदर्भामध्ये माझी अशी विनंती आहे की अध्यक्ष महोदय, ज्या ग्रामीण बँका आहेत किंवा एसबीआय इतर राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्यांनी आता जे नाफेड अंतर्गत जे काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी जमा झालेला आहे, कुठला अनुदान जमा झालेलं आहे, त्याला होल्ड लावलेला आहे। अगोदरच शेतकरी अडचणीत आहे आणि सगळ्या बँकांनी त्याच्यावरती होल्ड लावलेला आहे। तो होल्ड काढण्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि सगळ्या प्रशासनाला सूचना देण्याची गरज आहे। दुधाळ जनावरांच्या संदर्भामध्ये दुग्ध व्यवसायाच्या अनुषंगाने माझी एक विनंती या ठिकाणी की शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न जर करायचं असेल तर दुधाळ जनावर आणि दुधाशिवाय पर्याय नाही। मात्र दुधाळ जनावरे घेण्यासाठी बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाही। या निमित्तानं पुन्हा माझी विनंती आहे की सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांची बैठका घेऊन शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये जे काही दुधाळ जनावरांसाठी मदत करावी। तिसरं, माझ्या मतदारसंघामध्ये पीक विमा अद्यापही देण्यात आलेला नाही आणि म्हणून पीक विमा 635 कोटी माझ्या जिल्ह्यासाठी झाला असला तरी आणि मेकर आणि लोणारमध्ये सुमारे 92 कोटी आणि 35 कोटी पीक विमा असला तरी 28 कोटी अनुक्रमे 28 कोटी आणि 13 कोटीचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना दिलेला नाही आणि म्हणून तो पीक विमा तात्काळ देण्याची गरज आहे। बोलण्यासारखं खूपच एकच मुद्दा सांगतो MIDCच्या अनुषंगानं। अध्यक्ष महोदय, MIDC महाराष्ट्राच्या MIDCच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात, प्रगतीच्या संदर्भात मोठमोठे दावे करण्यात येतात, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो। परंतु हा महाराष्ट्र जो आहे, 2 महाराष्ट्र झालेले आहेत। एक तर मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर आणि शहर हा एक महाराष्ट्र आहे आणि उर्वरित सर्व जो महाराष्ट्र आहे ग्रामीण महाराष्ट्र तो दुसरा महाराष्ट्र आहे। आमचा HDI ह्युमन इंडेक्स चेक करा, पर कॅपिटा इन्कम चेक करा। MIDC सर्व दूर होण्यासाठी अध्यक्ष महोदय एकच मुद्दा, MIDC सर्व दूर वाढण्यासाठी त्या जिल्ह्यामध्ये MIDCचे केंद्र सक्रिय करावे लागणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये DIC वाला अधिकारी बसतो, अकोल्याला एक RO बसतो आणि ह्यांच्या माध्यमातून जर आमचा उद्योग व्यवसाय भरणार असेल ग्रामीण भागामध्ये तर आपण स्वप्नरंजनामध्ये। आणि म्हणून माझ्या मेकर मतदारसंघासाठी स्वतंत्र कन्सल्टंट मला हवा आहे आणि त्या संदर्भात आपण शासनाकडे सूचना करावी। सन्माननीय सदस्य प्रशांत जी ठाकूर, विनंती करतो मला बोलण्याची संधी दिली। सन्माननीय अध्यक्ष